नमस्कार, मी नम्रता वागळे. तुम्ही पाहताय माझा विशेष. आज दिवसभरातली सगळ्यात दुर्दैवी घटना ते म्हणजे साई दर्शन इमारतीमध्ये झालेली दुर्घटना. 4 मजल्यांची ही इमारत मात्र अवघ्या काही सेकंदामध्ये खाली कोसळली. मात्र या इमारतीसोबत ही दुर्घटना घडली कशी? इथल्या स्थानिक नागरिकांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार या इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरला एक डॉक्टर ज्यांचं नाव आहे सुनील सातोप, हे डॉक्टर जे आहेत त्यांच्या नर्सिंग होमच्या रिनोव्हेशनचं काम चाललेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी या इमारतीच्या गाभ्याला हात लावण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासोबत छेडछाड केली असा आरोप इथले स्थानिक रहिवासी करतायत आणि त्यामुळे ही इमारत खाली कोसळलेली आहे. यामधल्या मृतांचा आकडा 12 वर जाऊन पोहोचलेला आहे. अनेक लोक यामध्ये जखमी झालेले आहेत. अजूनही काही जण या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मात्र या घटनेमुळे मुंबईमधल्या जुन्या जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे आणि त्याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे की किती दिवस अशा इमारती पडत राहणार, किती दिवस असे लोक मरत राहणार, प्रशासन आणखीन कशाची वाट पाहत आहे. आणि अशा इमारती, खरं तर ही इमारत 30 वर्ष जुनी होती आणि व्यवस्थित होती, कारण महापौरांनी आज सांगितलं होतं की या इमारतीला कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाहीये. मग याच्या रिनोव्हेशनला परवानगी कोणी दिली? रिनोव्हेशनला जर योग्य पद्धतीने परवानगी दिली होती तर या ठिकाणी ज्याच्यावर आरोप होत आहे त्या डॉक्टरने बेकायदेशीरपणे काही बांधकाम केलं का, यावर लक्ष कोण ठेवणार? एकूणच या घटनेला जबाबदार कोण आहे? हा डॉक्टर ज्याने बेकायदेशीर पद्धतीने आपल्या नर्सिंग होमचं रिनोव्हेशन केलं की महापालिकेचे अधिकारी ज्यांनी या सगळ्या प्रकाराकडे कानाडोळा केला? आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत आहेत राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडही आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. शिवसेनेचे आमदार अनिल परब या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार नसीम खान सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रकाश मेहताजी, सगळ्यात पहिल्यांदा या भागामध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि पर्टिक्युलरली जर आपण ही केस बघितली तर या इमारतीच्या ढाच्यासोबतच छेडछाड केली जाण्याचा आरोप होतोय. दोषी कोणाला पकडायचं यामध्ये? नागरिकांनी बघायचं कोणाकडे? या बिल्डिंगला तशी ही जीर्ण बिल्डिंग नव्हती. यावेळेस पावसाळ्याच्या आधी जे एन बोर्डानी जे यादी काढली होती की धोकादायक इमारती कुठली कुठली आहे, त्यामध्ये या बिल्डिंगचं नाव नव्हतं. या मध्ये अंदर 12 फ्लॅट होते आणि ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅटचं एक नर्सिंग होम होतं. ते रिनोव्हेट करून वेगळं त्याचे बनवणार होते आणि ते रिनोव्हेट काम गेली 2-3 महिना चालू होतं. आता या रिनोव्हेशन मध्ये काहीतरी पिलर्स, आरसीसी कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये काहीतरी स्ट्रक्चरल फेरफार केलेला असल्यास सांगलं जातं आणि त्याच्यामुळे ही बिल्डिंग कोसळली, अन्यथा ही बिल्डिंग कोसळण्यास घटना होती. बर, पण आपण एक साधा नियम बघूया की जर इमारतीमध्ये एखादं जर रिनोव्हेशन करायचं असेल तर त्या संदर्भात परवानगी आणि इतर सर्व गोष्टींची फॉर्मॅलिटी पूर्ण करावी लागते महापालिकेमध्ये, त्याशिवाय हे रिनोव्हेशन करता येत नाही. बरोबर आहे ना? 100%. मग अशी परवानगी देताना या ठिकाणी जे रिनोव्हेशन झालेलं आहे, ज्यामुळे बिल्डिंगच्या ढाचा जो त्याचा गाभा आहे त्याला धक्का लागलेला आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, जे संबंधित अधिकारी आहेत त्यांचा ढिसाळपणा आहे किंवा त्यांनी कानाडोळा केला याकडे? असं असेल, कारण मी असं ऐकलंय की महापालिकेने म्हटलंय की आम्ही नोटीस दिली होती, पण लोकांचं मत असं आहे की सातत्याने आम्ही तक्रार करत गेलो गेली 2 महिने. बर, परंतु आमच्या तक्रारी कोणी ऐकलं नाही. बर, आणि त्याच्यामुळे आजचा प्रसंग घडला. त्यामुळे निश्चितच महानगरपालिकाचे अधिकाऱ्यांनी कानाडोळा ह्याच्यात केलेला आहे असं दिसून येते. बर, अनिल परब आहेत आपल्यासोबत. अनिल परब, शिवसेनेची सत्ता आहे महापालिकेमध्ये आणि अनेक प्रकार असे समोर येत आहेत. या महापालिकेतले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी अशा प्रकारच्या नोटिशीकडे कानाडोळा करायचे. इथे सुद्धा आपल्याला प्रकाश मेहतानी सांगितलं की नागरिकांनी अशा प्रकारची माहिती महापालिकेला दिलेली होती. परवाचाच प्रकार, झाड तोडण्याची नोटीस तिथल्या नागरिकांनी दिलेली होती. झाडाखाली येऊन एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. महापालिकेचे अधिकारी कानाडोळा करतायत, सत्ताधारी काय करतायत? जर या प्रकरणात, दोन्ही प्रकरणात आपण जे म्हणतात याच्यामध्ये जर अधिकाऱ्यांचा कानाडोळा असेल किंवा अधिकाऱ्यांची चूक असेल तर त्या अधिकाऱ्यांना कडक शासन झालं पाहिजे. आम्ही कोणाच्याही बचावासाठी किंवा कोणाच्याही संरक्षणासाठी इथे बसलेलो नाहीये. ही बिल्डिंग नेमकी कशामुळे पडली याची चौकशी होईल आणि जर अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे किंवा जर स्ट्रक्चरल गोष्टींना जर हात लागला असेल आणि जर पडली असेल तर लोकांच्या मृत्यूला कारणीभूत जे लोक आहेत
त्या सगळ्यांवरती कडक कारवाई झाली पाहिजे असं शिवसेनेचं मत आहे. मग त्याच्या बाबतीत कोणालाही दयामाया दाखवता कामा नये. पण ह्याच बिल्डिंग बरोबरीने एक नवीन प्रश्न मुंबईमध्ये निर्माण झालेला आहे की 50 वर्ष झालेल्या ज्या बिल्डिंग आहेत, 50-60 वर्ष झालेल्या बिल्डिंग आहेत आणि ज्यांचं पुनर्विकास होत नाहीये किंवा पुनर्विकासासाठी अडून राहिलेले आहेत, महाराष्ट्र राज्याचं गृहनिर्माण धोरण अजून जाहीर न झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अजून अडकून पडलेल्या आहेत. आता कालच मी पार्ल्यामध्ये गेलो होतो. फ्लाइंग झोन्सच्या खाली येणाऱ्या सगळ्या बिल्डिंग्सना उंची मिळत नाहीये आणि म्हणून या बिल्डिंग 50-50, 60-60 वर्ष तशाच आहेत, त्यांना पुनर्विकास करता येत नाहीयेत. कालांतराने ह्यांच्यामधल्या देखील काही बिल्डिंग्स आपोआप पडायला सुरुवात होईल आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला देखील माझी विनंती आहे की आपलं जे गृहनिर्माण धोरण आहे ते लवकरात लवकर तयार करून ते आपण करावं, जेणेकरून ज्या इमारती आता जीर्ण झाल्यात, काही म्हाडाच्या इमारती जीर्ण झाल्यात, ज्या पडायला आलेल्या, त्यामध्ये मुद्दा आहे की राज्याचं गृहनिर्माण धोरण अद्यापही जाहीर झालेलं नाहीये. मात्र जितेंद्र आव्हाड आहेत आपल्यासोबत. मला या बाबतीत प्रकाश मेहतांना खरं विचारायचं आहे, मात्र तत्पूर्वी जितेंद्र आव्हाडांना मला विचारायचं. जितेंद्र आव्हाड, ही घटना तुम्ही बघितलेली आहे, म्हणजे तुम्ही ज्या भागाचं प्रतिनिधित्व करता त्या भागातही अशा घटना खूप घडलेल्या आहेत आणि जुन्या इमारतींचा प्रश्न तिथे फारच गंभीर आहे. आत्ताच्या या घटनेमध्ये तुम्ही कोणाकडे बोट दाखवाल की हा दोष कोणाचा? मला थोडंसं सविस्तरपणाने बोलू द्या. प्रकाश मेहता साहेबांनी स्पष्टपणाने सांगितलं की असं कुठेही निदर्शनास आणलेलं नाही की ही बिल्डिंग धोकादायक आहे. त्यामुळे हे क्लिअर झालं की ही बिल्डिंग धोकादायक नव्हती. आपण पॉइंट टू पॉइंट जाऊया. असं आहे की तिथे प्रज्ञा खाडे नावाच्या एका पोरीला, डॉक्टरला हे देण्यात आलं होतं. त्याच्यात काही वाद झाले आणि परत तिच्याकडनं काढून तिला लिटरली हाकलून देण्यात आलं. थोडंसं पैशावरनं वाद, जे काय झालं असेल ते झालं असेल. आणि त्याच्यानंतर ह्याचं रिडिझायनिंग सुरू झालं. रिडिझायनिंग होत असताना ह्या सगळ्या बाबतच्या तक्रारी डीएमसी पासून सगळ्या खालच्या अधिकाऱ्यांना एन वॉर्डमध्ये देण्यात आलेल्या होत्या. त्या दिलेल्या असताना त्यांनी दुर्लक्ष केलं. फार 10-15 बायकांनी डीएमसीला जाऊन, कार्यालयात जाऊन सांगितलं की ढाचा हलतोय, ढाचा हलतोय, ढाचा हलतोय, आणि आज तो कोसळला. सुनील शितप कोण आहे, काय आहे, ह्याच्यामध्ये ह्याच्या खोलामध्ये जायचं नाही. सुनील शितप हा वेल नोन लँड माफिया आहे. तो कोणाशी संबंधित आहे, काय आहे, ह्याच्यातही खोलात मला जायचं नाही. काय कसं आहे की हे लँड माफिया प्रत्येकाबरोबर फोटो काढतात, त्याच्या कार्यालयात जातात. जो पक्ष म्हणजे जिधर बोजा उधर सोजा, जो पक्ष सत्तेत येतो त्याच्यात ते घुसलेले असतात. त्याच्यामुळे मी हे का बोलतोय एवढं याच्यानी तडपेने आणि व्याकुळतेने, तर ह्याच शिवसेनेने जेव्हा माझ्या मतदारसंघाच्या बाहेर इमारत पडली होती, यांना हे पण माहित होतं की माझ्या मतदारसंघातली इमारत नाही, लकी कंपाऊंड नावाची इमारत 2-3 वर्षापूर्वी पडली. अधिवेशन चालू असताना शिवसेनेने मागणी केली जितेंद्र आव्हाडला अटक करा. म्हणजे अनिल परब तुमच्याशी काही संबंधित नाही, पण हे कसं उलटतं सगळा गेम. आता तिथे शिवसेनेची नगरसेविका आहे, ह्या सुनील शितप हा शिवसेनेच्या जवळच आहे. माझं कुठल्याही राजकीय पक्षावरती मला बोलायचं नाही. ही माणसं ही जन्माला येतात आपला वापर करण्यासाठी आणि निष्कारण आपण बदनाम होतो. त्यामुळे पक्षीय राजकारण बाजूला ठेवा. पण ज्यांनी तुमचं, एकीकडे प्रकाश मेहता साहेब गृहनिर्माण मंत्री, त्या भागातले लोकनेते हे सांगतायत की बिल्डिंग पक्की होती, कुठेही काही नव्हतं. म्हणजे जोपर्यंत ढाच्याला हात लागत नाही तोपर्यंत, म्हणजे मूळ गाभ्याला हात लागत नाही, त्याचा जो प्लिंथ आणि खालचं जे काय बीम्स, याला जर स्ट्रक्चरली तुम्ही हात लावत नाही, ही बिल्डिंग फक्त त्याच्यामुळे कोसळली. आणि नागरिकांनी कंप्लेंट करून डीएमसीनी ओव्हरलुक केलं. त्याच्यामुळे ह्याच्यात थेट आणि थेट आरोपी, म्हणजे मी स्पष्टच बोलतोय, थेट आणि थेट आरोपी हे डीएमसीचे कर्मचारी, तिथला लँड माफिया, स्ट्रक्चरल ऑडिटर आणि जो कोणी आर्किटेक्ट ज्यांनी ही मस्ती करायला परमिशन दिली. असं की स्ट्रक्चरल ऑडिटर आणि आर्किटेक्ट शिवाय बीम चेंजिंग आणि स्टिल्टला हात लावण्याचं काम सर्वसामान्य माणूस करू शकत नाही. कारण त्याला काय अक्कल नसते. कामाटी येतात, काम करतात, कडिया येतो, प्लॅस्टर लावतो. पण हे तुम्ही खणा, इथनं बीम बाहेर काढा, नवीन बीम इथे टाका, हे डोकं फक्त आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल ऑडिटर देतात. त्याच्यामुळे ह्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी जाहीर मागणी मी आत्ता करतोय. याच्यात कुठल्याही पक्षीय राजकारणाला स्थान देऊ नका. कुठल्याही राजकारणाचा ह्याच्यात संबंध येत नाही. पण ह्याची पॉलिसी म्हणून आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल की हो, गृहनिर्माण धोरणाला थोडासा उशीर होतोय. असं आहे की आता तुम्ही डीम कन्व्हियन्स, प्रकाश मेहता साहेब शासन म्हणून मी तुम्हाला सांगतोय, डीम कन्व्हियन्सच्या बाबतीत एवढं मागे लागतोय आम्ही. MMRला क्लिअर करा ना. तुम्ही मुंबईच्या काही एरियाला क्लिअर करा. तुम्ही उद्या मुख्यमंत्र्यांना सांगा की ठाण्यामध्ये 27,000 इमारती डीम कन्व्हियन्समुळे अडचणीत आहेत. त्या काही ठिकाणी धोकादायक झालेल्या आहेत, काही ठिकाणी जीर्ण झालेल्या आहेत.
पण आता जेव्हा तुम्ही एका राज्यामध्ये एका प्रांतासाठी एक नियम लावता तेव्हा तो सर्व नियम सर्व दूर लागला पाहिजे. समता आणि समानता आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणि त्याच्यामुळे माणसं मरतात. आपलं धोरण फटाफट अंमल करा, कुठेही उशीर करू नका, याच्यातून मार्ग निघेल. नक्कीच या बाबतीत कुठेतरी तोडगा लवकरात लवकर निघाला पाहिजे. मात्र अनिल परब, जसं आता जितेंद्र आव्हाडांनी सांगितलेलं आहे की आपल्याला पक्षीय राजकारणामध्ये शिरायचं नाहीये, मात्र एक उल्लेख या ठिकाणी नक्कीच करावासा वाटतो. या इमारतीमधल्या एक मुलगी जी आहे, जिची आई सुदैवाने यामधनं बचावली, त्या मुलीने जी प्रतिक्रिया दिली आहे ती म्हणते की आम्ही या संदर्भात या व्यक्तीकडे आम्ही त्याच्या संदर्भात वारंवार तक्रार नोंदवलेली होती, मात्र हा जो व्यक्ती आहे सिद्धप नावाचा, मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे असं सांगून तिथल्या लोकांना धमकावायचा. शिवसेनेकडे या संदर्भात काही माहिती आलेली होती का? शिवसेना अशा कार्यकर्त्यांना पाठिंबा देते का? शिवसेनेकडे या संदर्भात मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, शिवसेनेकडे या बाबतीत कुठली माहिती नाही. जसं आता जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, जर त्यांनी चूक केलेली असेल आणि त्याच्यामुळे जर लोकांच्या जीवाचं बरं वाईट झालं असेल तर तो जबाबदार आहे. आणि मग असं कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, आम्ही त्याला पाठीशी घालणार नाही आणि त्याच्यावरती जी काही कडक कारवाई करायची ती झाली पाहिजे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर काही चुकीचं काम केलेलं असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये कुठेही शिवसेना किंवा कुठलाही राजकीय पक्ष असा कोणाला वाचवायला जाणार नाही. त्याचं कारण असे की लोकांचे जीव गेलेत, बळी गेलेत तिकडे, आणि जर कोणाच्या निष्काळजीपणामुळे किंवा कोणाच्या चुकीमुळे जर गेले असतील तर त्याला कुठल्याही प्रकारचं संरक्षण कोणी देता कामा नये, या मताचे आम्ही आहोत. मग मी असीन जितेंद्र, हा जो व्यक्ती आहे अनिल परबजी, हा जो व्यक्ती आहे, या व्यक्तीच्या पत्नीने शिवसेनेच्या तिकिटावरती नगरसेवक पदाची महापालिकेची निवडणूक लढवलेली होती. शिवसेनेच्या काही लोकांच्या तरी संपर्कात तो असेल. शिवसेना पक्षादेश काढणार आहे का? हा माणूस कुठे आहे? त्याला शिवसैनिकांनी शोधून द्यावं. अहो पण शिवसेनेने सांगितलं का त्याला तिकडे स्ट्रक्चरला तू तिकडे हात लाव? शिवसेनेने त्याला सांगितलं का की तू हे बीम काढलेस तरी चालतील? हे वैयक्तिक असतं सगळं, आणि त्याच्यामुळे त्याच्या पाठीशी पक्ष उभा राहण्याचा प्रश्नच येत नाही. या सगळ्या गोष्टींच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रश्न येत नाहीये. ज्यांच्या चुका असतील. मुद्दा असा आहे की हा व्यक्ती आता आहे कुठे हे कोणालाच माहिती नाहीये. त्यामुळे हा व्यक्ती शोधून काढण्यामध्ये अनेक लोकांनी जर मदत केली तर जास्त बरं होईल, कारण यामधला मेन कल्प्रिट हा व्यक्ती असण्याची शक्यता आहे, असं सध्या इथले स्थानिक रहिवासी तरी आरोप करतात. आपल्यासोबत नसीम खान आहेत, काँग्रेसचे आमदार. नसीम खानजी, या संपूर्ण घटनेमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवलं जात आहे संपूर्णपणे. निश्चितपणे महानगरपालिकाच्या हलगर्जीमुळेच ही घटना घडलेली आहे. कारण मी सुद्धा आज त्या घटनास्थळावर जाऊन आलेलो आहोत आणि अनेक लोकांनी, रहिवाशांनी, आजूबाजूच्या शेजाऱ्याने सर्वांनी हीच सांगितलेलं आहे की गेल्या 10 ते 15 दिवसापासून त्या इमारतीमध्ये ग्राउंड फ्लोर स्ट्रक्चर मध्ये फेरफार चालू होता, पण महानगरपालिकेमध्ये वारंवार तक्रार करून सुद्धा महानगरपालिकेच्या लोकांनी कुठली प्रकारची कारवाई केली नाही, ज्याच्यामुळे आज एवढी मोठी दुर्घटना झाली. अनेक लोकांची बली पडली, अनेक लोक जखमी झालेले, सगळे बिल्डिंग मध्ये रहिवासी जेवढे होते सगळे बेघर झालेले आहे. आज एवढी दुर्दैव आणि एवढी मोठी घटना घडलेली आहे. माझी मागणी आहे शासनाकडून की सर्वप्रथम संबंधित महानगरपालिकाचे जेवढे अधिकारी आहेत सर्वांना सस्पेंड केला पाहिजे, सर्वांना सस्पेंड करून घरी बसवला पाहिजे, नंतर त्याची चौकशी लावली पाहिजे. आपण नेहमी चौकशीच्या घोषणा करून टाकतोय आणि चौकशीच्या 2-3 वर्ष, 4-4, 5-5 वर्ष निघून जातोय, पण लोकांना न्याय मिळत नाहीये. ही खूप मोठी घटना आहे. साई सोसायटीच्या इमारतीमध्ये जे लोक आज बेघर झाले आहेत, ज्यांच्या कुटुंबाचे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, ज्याचे लोक जखमी झालेले आहेत, यांची भरपाई कोण करणार? प्रश्न तो आहे. आज एक माणसाला बचावण्यासाठी महानगरपालिकाचे अधिकारी जर एवढा मोठा रिस्क घेत असतील तर या मुंबई शहराच्या येणाऱ्या कालामध्ये काय होणार आहे? हा एक प्रश्न आमच्या तुमच्या सर्वांच्या समोर उभा झालेला आहे. अशा प्रकारचे ही ती इमारत काय एवढी पोर्ट्रीस आली ना होती, अशा लोकांचं म्हणणं आहे. 1992 ची इमारत होती, 30 वर्ष झाला, त्याची ऑडिट वगैरे काही झाली नव्हती, कशी डिलिमिटेड कंडिशन सुद्धा नव्हता, पण त्याच्यामध्ये त्या इमारतीमध्ये ज्या प्रकारने रिनोव्हेशन चालू होता आणि कॉलम्स, जो पिलर्स होते, मेन कॉलम्स होते, त्या कॉलम्सची जे छेडछाड झाली त्याच्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे. हा एक विषय आहे. ह्याच्यावर सर्व जो दोषी अधिकारी आहेत खालीपासून वरपर्यंत सर्वांना सस्पेंड केला पाहिजे. हा एक भाग. जे रहिवासी आहेत
त्यांच्या पुनर्वसन ताबडतोब शासनाने केल्या पाहिजे, त्यांना कम्पन्सेशन व्यवस्थित दिला पाहिजे आणि जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला राजकारण या विषयीचं करायचं नाहीये. राजकारणाच्या वर जाऊन हा खूप गंभीर विषय आहे, याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. आणि अशीच प्रकारचा या आज प्रश्न निर्माण झाला की जो डेलिमिटेड बिल्डिंग नाही आहे, इमारत नाहीये, तिची अवस्था अशी झालेली आहे. जो हजारो इमारत डेलिमिटेड आहे मुंबई शहरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये, मुंबई शहरामध्ये, वर्लीमध्ये, भिंडी बाजारमध्ये अनेक ठिकाणी आपण जाऊन पहा. हा त्यांच्याकडे डाटा असेल, पण ह्या नसीम खान, हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. आपल्यासोबत प्रकाश मेहता आहेत. प्रकाश मेहता, आता नसीम खान यांनी सांगितलं होतं की आपण चौकशीच्या फेऱ्यामध्ये प्रत्येक प्रकरण अडकवून ठेवतोय. सगळ्यात पहिल्यांदा त्या अधिकाऱ्यांना घरी बसवलं पाहिजे आणि मग त्यांची चौकशी झाली पाहिजे, कारण प्रथमदर्शनी यामध्ये या अधिकाऱ्यांनी केलेली हेळसांडच समोर येते. प्रकाश मेहताजी. हो, नसीमभाईंनी सांगितलं ते मी ऐकलं. मला मान्य आहे की त्यांनी जे महापालिकाच्या अधिकाऱ्याचा कानाडोळा झाकून ठेवल्यामुळे ही घटना घडली, याबद्दल शंका नाही. त्यामुळे त्यांना कारवाई केलीच पाहिजे, त्याबद्दल एकही टक्का काही शंका नाहीये. त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आता रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. ज्या पद्धतीनं आतमधून किती लोकांना आपण अजून वाचवू शकतो आणि किती लोक आता दगावलेत, हे काम आपण करतो. त्याचं पुनर्वसन करण्यासाठी आता 5 मिनिटात इथे सीएम साहेब पोहोचताय. आम्ही घटनास्थळीच आहोत अजून. आणि सीएम साहेब आता 5 मिनिटाचा आत इथे पोहोचतायत. त्यामुळे सीएम साहेब आल्यावर तुमचे बाकीचे सगळे जिथे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यावर सीएम साहेब काय बोलतील, काय सांगतील. आणि आम्ही पण आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी जी सूचना केली, नसीमभाईंनी केली, अनिल परबनी केली, त्या सर्व सूचना आम्ही एकत्र, म्हणजे याच्यामध्ये राजकारणाला विषय नाहीये. एकत्रितपणाने अशी कुठली घटना सगळी थांबली पाहिजे कुठेतरी, हे आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि हा निश्चितच झालाय ते अधिकारी आणि यांच्या संगनमतामुळे झालंय, याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. सॉरी, सीएम साहेब आले, मी जरा फोन बंद करतो. प्रकाश मेहताजी आपल्यासोबत, त्यांनी त्यांचा संपर्क तुटलेला आहे. मात्र खरोखर असा अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे की महापालिकेच्या लोकांचं कशा प्रकारे हे संगनमत असतं. जितेंद्र आव्हाड, महापालिकेचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा कुठलेही प्रशासकीय अधिकारी, त्याच्यावरती सत्ताधाऱ्यांचा वचक राहिलेला नाहीये. असं आहे की अधिकारी जुमानत नाहीत. लेट्स बी व्हेरी क्लिअर. अधिकारी फोनवर येत नाहीत. कित्येक वेळा आमच्यासारखे 15-15, 20-20 वर्ष आमदार असलेले लोक फोन करतात, डायरेक्ट सांगतात, फोन येत नाही. अधिकाऱ्यांवरती एक्झिक्युटिव्ह म्हणून जी अथॉरिटी असते त्याचं कम्प्लीट पकड दिली झालेली आहे. मला माहित नाही कोणाचं ऐकतात की नाही ऐकत, पण मी 24 तास राजकारण करणारा माणूस आहे. मी रात्री 2 वाजता 3 वाजताही अधिकाऱ्यांना फोन करतो जर अडचण असेल तर. पण असं कित्येक वेळा नजरेत येत आहे की ह्या काही वर्षांमध्ये अधिकारी डायरेक्ट सांगतात मला फोनवर बोलायचं नाही, माझ्याकडे वेळ नाही. हे अधिकाऱ्यांना आपण जर शांत ह्याच्यानी जरी सांगितलं तरी अधिकारी जुमानत नाही. असं आहे की आधी 14-15 माणसं मेली, त्यांच्याकडे 10 दिवस आधी जाऊन लोक तक्रार करतात की ही बिल्डिंग मध्ये काहीतरी वेगळं काम चालू आहे किंवा काय ते काय असेल, त्यांनी तक्रार केली, बिल्डिंग पडली, मेले बिचारे. आपण चर्चा करतोय. आजपर्यंत मला सांगा, गेल्या अनेक अधिवेशनांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी कायम सांगितलं की अनधिकृत इमारत किंवा आतल्या बाबतीत तक्रारी आल्यानंतर जर कारवाई झाली नसेल तर तुम्ही त्याला सस्पेंड करा. आज मुंबईमध्ये एवढ्या अनधिकृत बिल्डिंगी आणि अनधिकृत झोपड्या बांधल्या जातात. आजपर्यंत घटना घडली की राजकारणी बदनाम, तिथला आमदार बदनाम, तिथला नगरसेवक बदनाम. अनधिकृत बिल्डिंगचा ढाचा उभा राहतो, स्टील उभी राहते, मजल्याचे मजले उभे राहतात. आपला नियम केला ना आपण की तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनचा ऑफिसर आणि अधिकाऱ्याला सस्पेंड करणार नजरेत आले तर. मी आता मुंबईमध्ये 10 इमारती दाखवतो, त्यांचं कामकाज चालू आहे, सस्पेंड करणार का विचारा. ठाण्यामध्ये दाखवतो, कल्याणला दाखवतो, सगळ्या महानगरपालिका MMR रिजनमध्ये सगळ्या एरियामध्ये इलिगल बिल्डिंग दाखवतो. किती लोकांना सस्पेंड करणार आहे तुम्ही? स्टार माझाने उद्या प्रश्न लावून धरा. असं आहे की तुम्ही फक्त आणि फक्त पॉलिटिकल टार्गेट ठरवता की ह्यानी का या पक्षाने केलं, त्या पक्षाने केलं. सरकारी अधिकारी इथला मलिदा घेऊन जात आहेत, कुठून नेत आहेत, कोणी बोलायला तयार नाही. कारण का आम्ही सोपी पंचिंग बॅग आहोत. आम्ही मारलं तरी आपला हसत खेळत सहन करतो. अधिकारी कोणाला समजताय? अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय इलिगल स्ट्रक्चर आणि आजचा बिल्डिंग कोलॅप्स याला जर जबाबदार असेल कोण तर फक्त आणि फक्त तो बिल्डर,
तिथला स्ट्रक्चरल इंजिनियर, तिथला आर्किटेक्ट आणि संबंधित अधिकारी. राजकीय माणसं आपले फोन करतात, त्यांच्या फोनला काय किंमत राहिलेली नाही हो, काय करू शकत नाही तिथला नगरसेवक स्पीकर. हे सगळे यांचंच काम असतं. फक्त ते मस्का म्हणजे वापरण्यासाठी, लेपण लावण्यासाठी राजकारणाचा राजकीय वळींचा वापर करतात. निष्कारण कुठल्याही पक्षाला मला टार्गेट करायचं कारण का मी ह्याच्यात भोगलंय. लकी कंपाऊंड पडल्यानंतर शिवसेनेने ज्या पद्धतीने माझा मानसिक छळ केला, मला तसा छळ तिथल्या स्थानिक नगरसेविकेचा किंवा आमदाराचा करायचा नाहीये. पण पक्षीय राजकारणाच्या पलीकडे लोकांचे जीव जातात तेव्हा आपण एकत्र आलं पाहिजे. आपण अनिल परबांना विचारूया. अनिल परबजी, आता जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय की हे जे अधिकारी असतात हे कोणालाही जुमानत नाही, राजकारण्यांना तर त्याहून जुमानत नाही, आणि राजकारणी आणि हे सगळे यांचं संगनमत असतं आणि प्रत्येक जण फक्त आपल्या तुंबड्या भरायचं काम करत असतं. या अशा घटनांमध्ये नवीन बिल्डिंगच्या बाबतीमध्ये मी समजू शकतो की परमिशन्स घेऊन बांधण्याचा प्रश्न असतो, तिकडे या सगळ्या गोष्टी होतात. पण आता एखाद्या माणसाने खालून समजा काहीतरी चुकीचं काम केलं असेल आणि त्याच्यामुळे बिल्डिंग पडली, तर त्याला अधिकाऱ्यांनी जर त्यांच्याकडे तक्रार आली असेल तर ते अधिकारी नक्कीच दोषी आहेत. राजकारणी लोकांचा अशा कोण राजकारणी बघायला जातो की कुठे काय काम चाललंय, कोण आतमधून घरातला पिलर तोडतोय किंवा नगरसेवक काय, हे काय जाऊन नगरसेवक काम बघत नाही किंवा हे जाऊन काय आमदार बघत नाहीत की कोणाच्या घरामध्ये काय चाललेलं आहे. परंतु जर तिकडच्या लोकांनी जर तक्रार दिलेली असेल महानगरपालिकेकडे तर नक्कीच महानगरपालिकेच्या लोकांची जबाबदारी आहे की त्याच्यावरती ताबडतोब कारवाई करून त्या माणसाला थांबवावं. आणि जर असे मुजोर अधिकारी जर कोण असतील जे कोणाला जुमानत नसतील तर अशा लोकांना कडकात कडक शासन हे झालंच पाहिजे, या मताचा मी स्वतः. पण शासन झालं पाहिजे कसं? पालिकेमध्ये सत्ता तुमची. आता नसीम खाननी सांगितलं की इथल्या नागरिकांनी वारंवार या संदर्भात महापालिकेकडे तक्रार दिलेली होती, अधिकारी जुमानत नाहीत, आणि त्यांनी आता एक सजेशन दिलेलं आहे अनिल परबजी की या अधिकाऱ्यांना पहिले घरी बसवा, सस्पेंड करा आणि मग कारवाई करा. मग तेच म्हटलं ना मी, कडक कारवाई करा. याचा अर्थ काय? सत्ता आहे म्हणजे काय? अनिल परब किंवा तिकडचा जो कोण माणूस असेल त्याच्याकडनं हे कृत्य घडलेले नाही. आणि सत्ता आहे म्हणजे काय? सत्ता आहे म्हणजे प्रशासन सत्ता चालवते, त्याच्यावरती जे काम करायचं असतं ते आम्ही करत असतो. म्हणून आम्ही मागणी करतोय ना की त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. प्रशासनावरती लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं असतं ना. आपण म्हणूनच तर सांगितलं ना, एखादी घटना घडल्याच्या नंतर जर आम्ही त्याला संरक्षण देणार असू तर तुमचा आरोप आम्ही मंजूर करतो, परंतु आम्ही संरक्षण देण्याची भाषाच करत नाही. माझं तर एवढं कठोर शासन त्याला व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे. बोला जितेंद्र आव्हाडजी, बोला. असं आहे की पहिली गोष्ट सर्व्हिस रूल काय सांगतात. अनिल परबजी जरा एक मिनिट. कुठल्या नगरसेवकाला, कुठल्या आमदाराला IAS ऑफिसर किंवा उपसचिवची बदली काय, ट्रान्सफर काय, सस्पेंड करण्याचे अधिकार आहेत? काय करू शकता तो? कोणाला काही करू शकत नाहीये. त्याच्यामुळे आपण कसं आहे की फेवरेट पंचिंग बॅग पॉलिटिकल प्रतिनिधी जोडा त्याला. असं आहे की काय कमिशनरने आतापर्यंत विधान केलं, कुठल्या कमिशनरने आजपर्यंत त्याच्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं? पोलीस कारवाईमध्ये दोषी ठरतात, पण आपल्या लाईनेज मधल्या कुठलाही अधिकारी कोणालाही दोषी ठरवायला नसतो, डेअरिंग करत नाही, कारण का प्रत्येकाचे हात दगडाखाली असतात. त्याच्यामुळे ह्या लाईन मध्ये द्या ना अधिकार, महापौराला अधिकार द्या, महासभेला अधिकार द्या की तुम्हाला जर दोषी आढळला तर तुम्हाला सस्पेन्शनचे अधिकार देतो म्हणून. त्याच्यावरती कारवाईचे अधिकार देऊ नका. ते देणाऱ्या एक्झिक्युटिव्हला ब्युरोक्रेसी अधिकार देणार नाही. ब्युरोक्रेसी एकत्र येते आणि पॉलिटिकल माणसं आपापल्या दुश्मन्या काढत मरतात. आणि म्हणून मी उघडपणाने भूमिका घेतली की सुनील सीतप सारखे जे लँडमाफिया आहे ते प्रत्येक पक्षाला आश्रयासाठी जातात. ते कुठल्याही पक्षाशी लॉयल नसतात, ते कोणाच्याही बापाचे होऊ शकत नाहीत. मी सुनील सीतप बरोबर अनेक नेत्यांचे फोटो मला माहिती आहेत, कोणाकोणाचे फोटो आहेत, मला माझाही फोटो आहे त्याच्याबरोबर. कारण काय फोटो काढणं खूप सोपं असतं. ते माणसं लॉयल नसतात, ते फक्त बुरख्यासारखा वापर करतात. करायचं कसं? या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवायचा कसा जर हे एवढे अनिर्बंध झालेले आहेत तर? जोपर्यंत ऍक्शन अधिकाऱ्यांवरती तातडीने असं की ह्याच्यामध्ये कुठेतरी सरकारी अधिकाऱ्यांवर लगाम लावण्याचं काम हे शासनाला त्वरित करावं लागेल. जसा मी एक जबाबदार आमदार, मी आज 35 वर्ष राजकारणात आहे, मी एवढा लेथार्जिक ऍटिट्यूड कधी बघितला नव्हता. डायरेक्ट सांगतात, फोनवर बोलायचं नाही, जा त्यांना सांगा. एकीकडे आमदाराला कलेक्टरनी उभं राहून रिसिव्ह करावं असा प्रोटोकॉल असताना आता 7-8 तलाठी उभा राहत नाही. जाऊ दे, आमच्या वेदना आम्ही तुम्हाला काय सांगणार. पण प्रश्न हा आहे
की अधिकाऱ्यांच्या मुजोरीमुळे आजची घटना घडली आहे, अधिकारी आणि लँड माफियांच्या संगनमतामुळे घडली आहे. आणि अशा घटना ज्या घडतात या फक्त आणि फक्त सेटिंगमुळे घडतात. सेटिंगचा पैसा घरी जातो आणि त्याच्यातनं या दुर्घटना घडतात. याच्यावरती तातडीने कारवाई करून त्यांच्यावरती मनुष्यवधाचा ऍक्सिडेंटल नाही, 304 नाही, 120B आणि 302. पण यावरती ऍक्शन घेणार कोण? आता तुम्ही तर म्हणताय की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, पण तुम्हाला ते किंमत देत नाहीत, तुम्हाला उभं करत नाहीत, मग ऍक्शन घेणार कोण? आता माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की मी हा गुन्हा पोलिसांना सांगून मनुष्यवधाचा आणि प्लॅनरचा गुन्हा करायला ते गृहमंत्री देखील आहेत. शेवटी शासनाने आदेश द्यावेत, उद्याच्या उद्या, आज रात्री द्यावेत. तर ओपन सिक्रेट आहे ना. तुमच्याकडे कंप्लेनंट आहे की मी ही कंप्लेंट केली होती की इथला ढाचा हलतोय, बिल्डिंग हलते. तुमच्याकडे कंप्लेनंट आहेत, कोणाला भेटले त्यांची नावं आहेत, कोण अधिकारी त्याच्या हाताखाली आहेत त्यांची नावं आहेत, किती महिन्यापूर्वी अर्ज दिला त्याची नावं आहेत. त्याच्यामुळे लायनेस तुमच्या समोर क्लिअर आहे, चेन क्लिअर आहे. त्या चेनला घ्या ताब्यामध्ये आणि बसवा. अनिल परब, आता जितेंद्र आव्हाडांनी असं सांगितलेलं होतं की मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आदेश काढले पाहिजेत, या सर्व अधिकाऱ्यांवरती नियंत्रण ठेवणारी एक वेगळी नियमावली आली पाहिजे. खरंच तुम्ही राजकारणी इतके हतबल आहात, हे अधिकारी तुम्हाला बिलकुल जुमानत नाहीत? असं नाहीये. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं त्याच्याशी म्हणजे थोडासा मी वेगळा विचार आहे माझा. राजकारणी बिलकुल हतबल नाहीयेत. राजकारण्यांचा हा वचक असलाच पाहिजे प्रशासनावरती. विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, मुख्यमंत्री गृहमंत्री देखील आहेत आणि पोलीस कारवाईची ह्याच्यात जी अपेक्षा केली आता मुख्यमंत्र्यांकडनं ती नक्कीच विधानसभेचं उद्या अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात हा विषय घेऊन या प्रकरणामध्ये जे दोषी लोक आहेत त्यांच्यावरती कडक शासन झालं पाहिजे याच्यासाठी मागणी आम्ही उद्या करू. आणि मला पूर्ण खात्री आहे की अशा प्रकारच्या ज्या वेळेला गुन्हा होतो त्यावेळेला शासन देखील त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून त्याच्यात कडकात कडक कारवाई त्याच्यामध्ये करेल, हाही मला खात्री आहे. दुर्दैव असं आहे की हा जो वचक असायला पाहिजे होता की अशा प्रकारचं चुकीचं काम केलं आणि जर एखाद्याचा मृत्यू झाला तर माझी त्याच्यातनं सुटका होणार नाही, अशा प्रकारचा वचक या निमित्ताने निर्माण करावा लागेल सरकारला. आणि तो निर्माण करण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. मुख्यमंत्री खरं तर आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत, या परिस्थितीचा आढावा घेत आहेत मुख्यमंत्री. अनिल परब, यामध्ये मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांशी तुम्हाला थेट जाऊन हे बोलायला लागणार आहे, हा मुद्दा मांडायला लागणार आहे. जर राजकारण्यांचा एवढा वचक असता या अधिकाऱ्यांवरती तर अशा प्रकारच्या घटना बेकायदेशीर कृत्य झालीच नसती ना. म्हणूनच म्हटलं उद्या अधिवेशन आहे, अधिवेशन चालू आहे, अधिवेशनात हा मुद्दा उद्याच येईल आणि या मुद्द्याचा मी स्वतः त्याच्यामध्ये उपस्थित करून अशा प्रकारचे जर मुजोर अधिकारी असतील तर त्याला शासन झालं पाहिजे हिची काळजी मी घेईन ना उद्या. त्याच्यामुळे मी काही असा हतबल नाहीये, पण मी नक्की याच्यावरती आवाज उठवीन उद्या आणि त्याच्यामध्ये कारवाई कशा प्रकारची होईल आणि ह्या अधिकाऱ्यांना वचक बसेल अशी कारवाई माझ्याकडनं देखील. नसीम खानना काही मुद्दा मांडायचा आहे. नसीम खानजी बोला. नम्रताजी, विषय असा आहे की शासनामध्ये इच्छाशक्ती झाली पाहिजे. नंबर 1 पहिली, कायदा आहे, नियम आहे, कायदा व्यवस्थित आहे, नियम काय नवीन नियम करायची गरज नाहीये. MRTP 1 अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये नियम आहे, तरतूद आहे. त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. हे आपण जे प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि लोकांना सुद्धा राजकीय प्रतिनिधींना सुद्धा वाटत असतात की आम्ही हतबल झालो आहोत, आमची कोण ऐकत नाही. आता जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं, खरी गोष्ट आहे. अनेक प्रकारची अशी प्रकारची तक्रार नेहमी येत असतात. आमच्या सर्वांच्या एक्सपिरियन्स आहे. आज 18, 20 वर्ष आम्ही आमदार आहोत या राज्यामध्ये, राज्याच्या विधिमंडळामध्ये मंत्री राहिलेलो आहोत. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की दिवसानुदिवस या अधिकाऱ्यावर कायद्याचा जो ताकद राहिली पाहिजे त्यांच्यावर, तो कायद्याचा जो राज दिसला पाहिजे तो कुठे ना कुठे दिसत नाहीये, दिसून येत नाहीये. म्हणून एवढी मोठी घटना घडली आहे. आज आपण ABP हा एक प्रश्न सायन्स सोसायटीचा नाहीये, प्रश्न संपूर्ण मुंबई उपनगरामध्ये आपण फिरा, मुंबई शहरामध्ये आपली ABPची टीम पाठवा उद्या. काय आणखी बांधकाम चालू आहे, कोणाची परवानगी आहे, कोण ह्याला समर्थन करतोय, कोण ह्याला संरक्षण देतोय, हे सर्व जरा नीट बघण्याची गरज निर्माण आता झालेली आहे.
स्लम क्षेत्रामध्ये 2-2, 3-3 मजल्याचा लोड बेअरिंगचं बांधकाम चालू आहे, महानगरपालिकाच्या नाकाखाली चालू आहे, महानगरपालिकाचे अधिकारी आहेत. आता प्रत्येक वॉर्डामध्ये तरतूद आहे, प्रोसिजर आहे की अनिल परब जी खूप सिनियर आहेत, त्यांना सगळे महानगरपालिकेच्या व्यवस्था माहीत आहे की प्रत्येक वॉर्डामध्ये एक म्युन्सिपल वॉर्डमध्ये एक ज्युनियर इंजिनियर असतो, त्याच्या खाली मुकादम असतो, त्याच्यावर सब इंजिनियर असतो, असिस्टंट इंजिनियर असतो आणि त्या ज्युनियर इंजिनियर काही तांत्रिक अडचणींमुळे आपण नसीम खान यांच्यासोबत व्हिजिट करत राहायचं आणि जिथे अधिकृत बांधकाम होत असेल तिथे डिटेक्शन रिपोर्ट टाकून त्याच्यावर कारवाई ताबडतोब केली पाहिजे. आज विषय असा आहे की दिवसादिवस काम चालू असतो आणि महानगरपालिका सांगते आमच्याकडे तक्रार आलेली नाही. नागरिक जेव्हा तक्रार करायला जातात त्या तक्रारला दाद देणारा अधिकारी काही तांत्रिक अडचणींमुळे आपण नसीम खान यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की या प्रकरणी शासनाची जे सत्तेमध्ये आता आहेत पक्ष, शिवसेना आहे, भाजप आहे, त्यांची इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडते या सर्व अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यासंदर्भात. कारण बऱ्याचशा या कारवाया ज्या आहेत त्या चौकशांच्या फेऱ्यामध्ये अजूनही अडकून पडलेल्या आहेत, ठोस कारवाई दिसत नाहीये. अनिल परब, मी पुन्हा एकदा सांगतो, मगाचपासून मी हेच सांगतोय की शासनाची ही, आता जसं नसीम खान यांनी सांगितलं की शासनाची ही इच्छाशक्ती लागते. नसीम खान हे स्वतः गेले काही वर्ष मंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांना ही सगळी पद्धत माहिती आहे आणि ज्या पद्धतीने काम चालतं. आज बऱ्याच वेळेला काही लोकांची इच्छा असते कारवाई करायची आणि मग काही खोटी कागदपत्र सबमिट करून कोर्टातनं स्टे घेतले जातात. याला वेगवेगळ्या गोष्टी, याला वेगवेगळे कंगोरे आहेत, हे एकच प्रकारामध्ये मोडत नाहीये. परंतु आमचा मुद्दा एकच आहे की जिथे चुकीचं काम चालू असेल, जिकडे चुका होत असतील आणि जर मुजोर असतील अधिकारी, तर त्या मुजोर अधिकाऱ्यांवरती वचक असला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, परंतु शिवसेनेकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर नसते, नीट समजून घ्या. महापौर हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर नसते, ती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर ही कमिशनरला असते. महापौरांना कोणाला सस्पेंड करायचा अधिकार नाही, महापौरांना कोणाची चौकशी करण्याचा अधिकार नाही, महापौरांना कोणावरती निलंबन करण्याची कारवाई नाही करू शकत, महापौर कोणाला डिसमिस करायची कारवाई करू शकत नाही. हे प्रशासन करतं आणि म्हणून या प्रशासनाचा वचक, कमिशनरचा वचक हा सगळ्या खालच्या अधिकाऱ्यांवरती असायला पाहिजे. पण प्रशासनावरती वचक कोणाचा असतो? जसं आता आपल्याच चर्चेमध्ये मुद्दा आलेला होता की कमिशनर एकाही अधिकाऱ्यावरती कारवाई करत नाही, या सगळ्यांचं त्याला दिलेले सॉफ्ट हँड्स असतात. महानगरपालिकेत मी म्हटलं ना, जसं उद्या विधानसभा आहे, विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलण्याची जबाबदारी मी घेतली आहे, तसं आमचे महानगरपालिकेतले जे नगरसेवक आहेत ते या मुद्द्यावरती नक्कीच प्रशासनाला धारेवरती धरतील, प्रशासनाला जाब विचारतील. या सगळ्या गोष्टी उद्या होतील, या होणार नाही अशातला भाग नाहीये. परंतु दुःखद घटना घडलेली आहे, या दुःखद घटनेची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्या सर्वांवरती कारवाई झाली पाहिजे. अनिल परब, मुद्दा यामध्ये पुन्हा एकदा असाच आहे की गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे जवळपास प्रत्येक पावसाळ्यामध्ये इमारत कोसळते, त्यामध्ये माणसं गाडली जात आहेत, मरतायत, जखमी होत आहेत. आणखीन किती दिवस हे चालू राहणार? इमारत पावसाळ्यामध्ये पडली, ती जीर्ण होती म्हणून पडली, डिलेबरेट कंडिशन मध्ये होती पडली का जाणीव बुजून त्याच्यामध्ये काही चुका केल्या गेल्याने पडली. आता असं प्राथमिक असं दिसतंय की ही इमारत जी पडलेली आहे ही पावसाळ्यामुळे पडलेली नाही, ही इमारत जी पडली ती चुकांमुळे पडलेली आहे. परंतु माझा विषय त्याच्याच बरोबर ज्या जीर्ण इमारती झालेल्या आहेत, आज 50 वर्षाच्या इमारतींना झालेलं आहे, परंतु सरकारचं धोरण नसल्यामुळे इमारतींचा पुनर्विकास होऊ शकत नाही. 56 म्हाडाच्या वसाहतींचा पुनर्विकासाचं धोरण अजून अडून पडलं, ते आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, परंतु लेआउट अजून तयार नसल्यामुळे पुनर्विकास होत नाहीये. त्याच्यातल्या काही बिल्डिंग कदाचित या 15 दिवसात पण पडू शकतात. आणि मग अशा प्रकारे गृहनिर्माण धोरणामुळे, जसं मी सांगितलं की पार्ला अंधेरी भागात फ्लाईंग झोन आहे, या फ्लाईंग झोनमुळे उंची वाढवता येत नाही, कारण FSI मिळत नाही, आणि तो FSI जर मिळाला नाही तर ते आपली स्वतःची इमारत पुनर्विकास करू शकत नाही. 50-60 वर्षांनी ह्या बिल्डिंग पुन्हा पडायला सुरुवात होणार आहे. आणि मग अशा वेळेला शासनाचं धोरण. अनिल परबजी, मी थोडंसं थांबवते तुम्हाला. स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी आलेत आणि ते काय आपली प्रतिक्रिया देत आहेत, आपण ऐकूया. संपूर्ण चौकशी करावी, 15 दिवसात त्याचा रिपोर्ट त्यांनी सादर करावा
पोलीस आपलं इन्व्हेस्टिगेशन करेल. अनेक गोष्टी या ठिकाणी समोर येत आहेत. त्या बिल्डिंगमध्ये काही विविध प्रकारचं काम चाललेलं होतं जे अनऑथराइज प्रकारचं होतं. पण आता या संदर्भातलं कुठलंही कन्क्लुजन काढणं योग्य होणार नाही. हा रिपोर्ट आल्यानंतर ते कन्क्लुजन काढलं जाईल. पण ही घटना गंभीर असल्यामुळे याच्यामध्ये जे काही दोषी असतील त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई ही केली जाईल. आणि एक प्रकारे जर यात कोणी दोषी आढळलं तर हा मनुष्यवधाचाच गुन्हा हा त्यांच्यावर निश्चितपणे दाखल केला जाईल. अभी मैंने यहाँ पर विजिट दी है और ये जो आज बिल्डिंग कोलैप्स हुई थी इसमें दोपहर से फायर ब्रिगेड के और एनडीआरएफ के लोग रेस्क्यू ऑपरेशन कर रहे हैं. कई लोगों को जिंदा बाहर निकाला गया है. कुछ लोग दुर्दैव से मृत्युमुखी भी यहां पर पड़े हैं. जो अभी भी लोग अंदर हैं उनको भी निकालने की कोशिश जारी है. कुछ लोगों से कांटेक्ट भी अंदर हुआ है, उनको भी बाहर निकाला जाएगा. और इस मामले में ऑफेंस भी दाखिल किया गया है. पुलिस उसका इन्वेस्टिगेशन कर रही है. साथ ही में बीएमसी कमिश्नर को मैंने आदेश दिया है कि बीएमसी भी इसकी एक जांच करेगी. कमिश्नर 15 दिन में उसका रिपोर्ट हमको देंगे. जो भी इसमें दोषी होगा उसके ऊपर कार्रवाई की जाएगी. साथ ही में अगर इस प्रकार से जो वहां काम चल रहा था कई प्रकार के अटकलें हैं, आज उस पर कमेंट करना ठीक नहीं होगा उसका कारण क्या है. पर जो भी हो, अगर किसी के जानबूझकर कोई कार्रवाई करने से अगर ये बिल्डिंग नीचे आई है तो ऐसे व्यक्ति या व्यक्तियों के ऊपर मनुष्यवध का भी गुनाह दाखिल किया जाएगा. और सरकार इसमें बहुत सख्त से सख्त कार्रवाई करेगी. जो लोग घायल हैं उनका भी इलाज किया जाएगा. जो लोग अभी बेघर हुए हैं उनको भी किस प्रकार से हम लोग एक प्रकार रिहेबिलिटेट कर पाए इसका भी राज्य सरकार और बीएमसी हम मिलकर उसका भी विचार करेंगे. मुख्यमंत्र्यांनी या इथल्या जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असं आश्वासन दिलेलं आहे. आणि आताच अनिल परब यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की हा विषय उद्या ते स्वतः अधिवेशनामध्ये मांडणार आहेत. आपण अपेक्षा करूया की नसीम खान आणि जितेंद्र आव्हाड ज्यांनी हा मुद्दा प्रशासनाच्या मुजोरीचा मुद्दा ज्यांनी मांडलेला आहे ते त्यांना पाठिंबा देतील आणि या विषयाला आणखीन थोडासा जोर मिळेल. त्याचबरोबर राज्याचं गृहनिर्माण धोरण जे अद्यापही धक्के खात राहिलेलं आहे ते कुठेतरी योग्य पद्धतीने राबवलं जाईल. त्या संदर्भात अंतिम निर्णय होईल. हे सुद्धा लवकरात लवकर होणं आवश्यक आहे. नाहीतर आगामी काळामध्ये अशाच इमारती पडत राहतील आणि असेच लोक मरत राहतील आणि त्यावरती उपाय शोधायची ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला मात्र सगळे हात वर करून बसतात. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.